धरण फुटलंय वाकणीस हे महत्वाचं असतं. ते दगड लागल्यामुळे फुटलंय का बॉम्बमुळे फुटलंय हे महत्वाचं नसतं. आणि काय हो सांगा ना मला, तुम्हीच सांगा काय राजकारण चाललंय घरात माझ्या लग्नाविषयी. साहेब या सगळ्या गोष्टींमागे माझा हेतू चांगलाच होता साहेब. तुमचा हेतू नेहमीच चांगला असतो वाकणीस, पण तुमची कृती चुकीची असते. मी राजकारण सोडलंय वाकणीस, पण विसरलो नाहीये. त्यांची मुलगी आणि तिचे बाबा असे तिघेही आपल्याकडे येणार आहेत. मग काय ती बोलणी होऊन जाईल ना एकदाची. तिचे वडील काय करतात ग? ते काही माहित नाही, म्हणजे कुठल्या तरी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत एवढं माहितीये मला. माझा संशय खरा ठरला. त्या बाई आईला त्यांच्या मैत्रिणी वगैरे कोणी नाहीये. कोण आहेत त्या? कानाने आणलेले भाडोत्री कलाकार आहेत ते. आणि त्या मुलीचं नाव अनुप्रिया वगैरे काही नाहीये. शीला नाव आहे तिचं खरं. पूर्वी एका डान्स बार मध्ये काम करायची ती. कुठल्या ना कुठल्या किरकोळ सिनेमांमध्ये एक्स्ट्राचं काम करायची. तिच्या आईला तिच्या जीवावर खायची सवय झाली. तुम्ही काळजी करू नका जानकी वहिनी. झालं काय? बायका पैसे देऊन तू आणल्या होत्या ना इथं नाटकं करायला. तो सगळा प्लॅन कळलाय. जर का त्या बायका परत या घराच्या आसपास दिसल्या ना तर काय खरं नाही. पण ऐकून घे काय आवाज पण पाहिजे. त्या दोघींचा विषय इथल्या इथं आजच्या आज मिटवायचा. कळलं का? आता तुला असा गाडी ना, तुला काय त्या ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार नाही तुला कुठं गाडलाय ते. कळलेला वाकणीस म्हणतात मला. चाल. अरे तुला तुझी इच्छा महत्वाची आहे की ताईची तब्येत? तिला त्रास झालेला चालेल का तुला? प्रश्न तिच्या त्रासाचा नाहीये, माझ्या आयुष्याचा आहे. एखाद्या मुलीशी लग्नाचं देखावं करणं म्हणजे काय चेष्टा वाटली तुला? पोरखेळ चालवलेत का तुम्ही? हे बघ रेणू आत्या, तू बऱ्याच वर्षानंतर घरी आलीस. आनंदात राहा, मजेत राहा. नसते हट्ट करू नकोस. विनाकारण आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होईल आणि तो मला टाळायचा आहे. आणि तिचे आई बाबा येणार आहेत त्याचं काय? ते तुमचं तुम्ही बघून घ्या. नरसिंह, मला महत्वाच्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. काय झालं रेणू आत्या? आत्या ठीक आहे ना? अरे मी काय सांगते ते ऐक जरा. म्हणजे आत्यानी मुलगी पसंत सुद्धा केली आहे. आणि दादाचं काय आहे? अरे तोच तर मोठा प्रॉब्लेम झालाय. माझं सुद्धा ऐकत नाहीये. म्हणून मला असं वाटलं की निदान तू तरी बोलून बघ ना त्याच्याशी. रेणू आत्या व्हेरी सॉरी, पण मी प्रयत्न करेन. तू स्वतःला का त्रास करून घेतेस? अहिल्या आहे ना बाहेर. पाहुणे मंडळी आली की ते सांगेलच आपल्याला. याला ना कसं समजावं ते कळतच नाही मला. हे बघ, त्याची काळजी तू करू नकोस. एकदा लग्नाचं पक्क होऊन जाऊ दे, मग त्याला लग्नासाठी उभं करण्याची जबाबदारी माझी. अहिल्या बाहेर उभी आहे, तू थांब इथेच, मी येते तिला विचारून. हा, अजून किती वेळ यांची वाट बघायची काही कळत नाही. आता तर माझी खात्रीच झाली, काळजी करण्यासारखंच कारण आहे. एक तर वाटेत कुठेतरी अडकले असतील, नाही तर त्यांचं येणंच रद्द झालं असेल. रेणू आत्या, आत्याबाई, अहिल्याताई तिघी जणी वाट बघत होत्या पण आल्या नाहीत त्या. नाही वाकणीस काका, खरंच खूप बरं झालं माहितीये. मनापासून आभार मानायचे तुमचे. हो खरंच थँक्यू. ठेवू, मला जास्त वेळ बोलता नाही येणार कोणी. हो ठीक आहे. अमृता, अगं अमृता, अगं कशी आहेस तू? बरं अमृताताई, तू काय काय गिफ्ट आणले दाखव ना. घ्या. अरे आत्ता जस्ट आले ना मी. तुझं आणि बाबांचं लग्नाचं प्लॅनिंग सुद्धा फिसकडलंय ना. काय झालंय पुढे? तू आत्ता आली आहेस ना. चला जानकी, मी तुला तिकडनं सुद्धा फोन करायचं तेव्हा सुद्धा तू सांगणं टाळलेस. मला सांग काय झालंय. अगं आत तर चल, मी तुला जानकी, मला कळल्याशिवाय मी इथून कुठेही हलणार नाहीये. सांगते.